मेहकर तालुक्यातील नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची मोठी लागण झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. गावातील विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जात असून हेच पाणी दूषित झाल्याने 50हून अधिक महिला पुरुषांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अनेक रुग्णांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे दाखल करण्यात आले असून आरोग्य विभागाचे विशेष पथक गावात दाखल झाले आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं, तसेच रुग्ण आणि नागरिकांची प्रतिक्रिया काय आहे, पाहूया हा विशेष रिपोर्ट. उलट्या गिलट्या संडास नाही का? पुन्हा कुरमत पोट दुखायचं पहिलं, मग वांत्या, संडास हे सुरू. किती दिवस झाले बरं? झाले आता याने 8 दिवसापासून एखादी दुकानच्या आता जास्त वाढले. 1-2 दिवसात जास्त झाले. हे 10-12 दिवसापासून चालू होतं, तेव्हा कमी होतं. बरं. आता जास्त झालं. कशामुळे झालं समजा, काय वाटतं तुम्हाला? आता हे आमचं म्हणणं आहे की त्या पाण्यापासूनच झालं. पाण्यापासूनच ना? म्हणजे पाण्यापासून येऊन टाकते त्या धुळी झालं. पाणी चांगलं नाही. वरगावचं पाणी, ते पाणी घाणीचं पाणी म्हणतात. बरं. पाणी चांगलं येत नाही ना काळशा. बाकीची मंडळी कुठे आहे मग आता? ते काही आपल्या या जानेफळ गेली. जानेफळ काही तुमच्या देऊळगाव साखरच्या नाही, देऊळगाव साखरशाला नाही गेली. नाही का? जानेफळला का? हो, जानेफळ. ही आमची गाडी ती पहिली आणली. बरं. दुसरी गाडी जानेफळ. या 2 दिवसापासून किती लोक झाले बरं असे? आता जास्त झाले. येस्त आता आम्ही पेशंट नुसतंच आलो. बरं. आमच्या समोर दुसरं कोणीच नाही. हो. घरचे कोणाच्याच नाही. बरं. आम्ही फक्त पेशंट, हेच पेशंट गाडीत बसले नाही म्हणून ही गाडी ताबडतोब ती बनवली. ती आता चालली पहिली गाडी घालतात. ॲम्ब्युलन्स आलती का? नाही आली तर ती ॲम्ब्युलन्स आलती का? हो. बरं. आता कसं वाटतंय मग? आता जरा बरं वाटायला लागलं. आराम वाटतंय का जरा? आता हो. आता पोरा कमी जास्त कमी आता जरा आराम बरं वाटतंय आता जरा, नाही का? कशामुळे झालं पण नेमकं? आता पाण्यामुळे झालं, नाही का? ग्रामपंचायतची विहीर आहे का ती? म्हणजे नळ गिळ येतात ना समजा, ग्रामपंचायतचे नळ असतील ना? ते विहिरीत सोडतात. ते विहिरीत सोडतात. विहिरीतलं पाणी ते कसं वरफुल झालं का नाही, ते पाटात पाझरते. हो. पण परत विहिरीतलं पाणी खाली गेलं की ते पाटातलं परत त्याच्यात जाते. विहिरीत. म्हणजे समजा दूषित पाण्यामुळे झालं. दूषित पाण्यामुळे. हो आलेले आहेत. बरं. किती रुग्ण येतात? टोटल 18 रुग्ण आलेले आहेत इकडे. ते महिला, पुरुष वगैरे, वयस्कर, काही मुलं काही आहे का? मुलं नाही आहेत, महिला आहेत, वयस्कर आहेत, माणसं आहेत. काय परिस्थिती आहे त्यांची आता समजा? सध्या आता जवळ सगळे पेशंट स्टेबल आहेत. सगळ्यांना आवश्यक तो ट्रीटमेंट सुरू करण्यात आलेली आहे. सगळ्यांना IV लावलेला आहे. जे त्यांना आवश्यकता आहे त्या हिशोबाने, जो आजार आहे त्या हिशोबाने त्यांचं ट्रीटमेंट आपण सुरू केलेलं आहे. आता जवळपास 1 तास झालेला आहे. सगळे पेशंट सगळे स्टेबल आहेत सध्या कुठं बाहेर वगैरे हलवायचं काही काम नाही? सध्या कोणाला इथून हलवायची आवश्यकता नाही. अजून काही सांगता येईल तुम्हाला पेशंटबद्दल? नाही, आता तर सगळे चांगले आहेत. आता बघूया आपण. आता नेमकं ऍडमिट झालेले आहेत पेशंट. त्यांना आता ओव्हरनाईट आपल्याला कळेल सकाळपर्यंत सगळ्यांची कंडिशन कशी राहते, काय राहते. त्या हिशोबाने उद्या सकाळ आपण परत सगळ्यांना इव्हॅल्युएट करू आणि मग त्या हिशोबाने बघूया. सरची नाव तुमचं? डॉक्टर अनिल राठोड. अनिल राठोड.